नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनेलमध्ये स्वागत आहे. मी आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही मराठी कविता. हा आहे ह्या कवितांच्या सत्राचा 472वा भाग. ह्या कविता आपल्याला पसंत पडल्या तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर पहिली मराठीतली कविता आहे. बाबांनी बंड्याला सांगितले, किचनमध्ये जा आणि बघ आई खायला काय करते आहे. आईला विचारले तर ती म्हणाली, मी करते आहे ते अगदी सर्वांसाठीच एक आश्चर्य आहे. बंड्याने बाहेर येऊन सांगितले, ती काहीतरी करते आहे, पण काय करते आहे ते तिलाही ठाऊक नाही आणि तिच्यासाठीही ते एक आश्चर्यच आहे. बाबांनी बंड्याला सांगितले, किचनमध्ये जा आणि बघ आई खायला काय करते आहे. आईला विचारले तर ती म्हणाली, मी करते आहे ते अगदी सर्वांसाठीच एक आश्चर्य आहे. बंड्याने बाहेर येऊन सांगितले, ती काहीतरी करते आहे, पण ते तिलाही ठाऊक नाही आणि तिच्यासाठीही ते एक आश्चर्यच आहे. दुसरी कविता आहे. एका हॉटेलमध्ये एक मुलगा एका मुलीबरोबर कॉफी पिताना दिसला. दुसऱ्या दिवशी तो दुसऱ्याच एका मुलीबरोबर कॉफी पिताना दिसला. तिसऱ्या दिवशी तिसऱ्याच एका मुलीबरोबर तो कॉफी पिताना दिसला. हे बघून हॉटेलचा मालक त्याला म्हणाला, मला वाटतं की मुलं स्टेडी असतात आणि मुली चंचल असतात. एका हॉटेलमध्ये एक मुलगा एका मुलीबरोबर कॉफी पिताना दिसला. दुसऱ्या दिवशी दुसऱ्याच मुलीबरोबर कॉफी पिताना दिसला. तिसऱ्या दिवशी तिसऱ्याच एका मुलीबरोबर कॉफी पिताना दिसला. हे बघून हॉटेलचा मालक म्हणाला, मला वाटतं मुलं स्टेडी असतात आणि मुली मात्र चंचल असतात. आता तिसरी कविता आहे. शंकराचार्य लिखित विवेक चूडामणी या ग्रंथावर आधारित पुढचा भाग. आत्मा व परमात्मा एकच हे समजून येते, व्यक्ती आणि ब्रह्म एकच हेही समजून येते. आत्मा व परमात्मा एकच हे समजून येते, व्यक्ती आणि ब्रह्म एकच हेही समजून येते. वेदांताच्या अभ्यासाने याचे ज्ञान मिळवितो, तर्कसंगत विचाराने संशय संपून जातो. वेदांताच्या अभ्यासाने याचे ज्ञान मिळवितो, तर्कसंगत विचाराने संशय संपून जातो. अस्तित्वच खोटे अन त्याचे दुःखही खोटे कळते, जे उरते ते निर्मळ ज्ञान हेही नंतर कळते. अस्तित्वच खोटे अन त्याचे दुःखही खोटे कळते, जे उरते ते निर्मळ ज्ञान हेही नंतर कळते. श्रद्धा भक्ती ध्यान योग यांचीही मदत होते, असे होते याचे ज्ञान श्रुतींमधून होते. श्रद्धा भक्ती ध्यान योग याचीही मदत होते, असे होते याचे ज्ञान श्रुतींमधून होते. ज्ञान झाले म्हणजे मुक्ती बंधनांपासून होते, मी म्हणजेच शरीर वाटणे हेच बंधन असते. ज्ञान झाले म्हणजे मुक्ती बंधनांपासून होते, मी म्हणजेच शरीर वाटणे हेच बंधन असते. जे बंधन तीच अविद्या तेच अज्ञान असते, मी आत्मा अन आत्मा ब्रह्म ही जाणीव मुक्ती असते. जे बंधन
तीच अविद्या तेच अज्ञान असते। मी आत्मा अन आत्मा ब्रह्म ही जाणीव मुक्ती असते। शरीर जन्म यांच्यामुळे जे दुःख होते, मीच ब्रह्म हे कळले वळले तर दुःखच संपून जाते। शरीर जन्म यांच्यामुळे जे दुःख होते, मीच ब्रह्म हे कळले वळले तर दुःखच संपून जाते। जो मीही नाही आत्मा नाही त्याचे बंधन असते, त्याच्यासाठी जगणे मरणे हे अज्ञान असते। जो मीही नाही आत्मा नाही त्याचे बंधन असते, त्याच्यासाठी जगणे मरणे हे अज्ञान असते। जो दिसत नाही तो मी आत्मा तोच ब्रह्म आहे। शरीरामुळे जे आहे मग जळून संपत आहे। जो दिसत नाही तो मी आत्मा तोच ब्रह्म आहे। शरीरामुळे जे आहे मग जळून संपत आहे।